नागपूर रेल्वे स्थानकाआधी सुमारे 70 किलोमीटर अंतरावर सेवाग्रामजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे। एका तरुणाला धावत्या रेल्वेत 4 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। गुरुवारी दक्षिण एक्सप्रेस हैदराबादहून दिल्लीला जात होती। जनरल बोगीत उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला 25 वर्षीय सुशांक रामसिंग राज देखील सिकंदराबादहून या ट्रेनच्या जनरल बोगीत बसला होता। रात्री 2:30च्या सुमारास सुशांकला झोप लागली। तो झोपला असताना त्याच्या शर्टच्या खिशातून 4 आरोपींनी 1700 रुपये काढून घेतले। त्यानंतर त्याच्या खिशातून आरोपी मोबाईल काढत असताना त्याला जाग आली आणि त्याने त्या प्रवाशाकडून चोरलेला मोबाईल हिसकावला। चोरांनी त्याच्याकडील पैसे चोरले असल्याचंही त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याचे पैसे परत मागितले। तरुणाने विरोध करत आरडाओरड करायला सुरुवात केली। यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलेत। वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्याचा रेल्वे प्रवासादरम्यानच मृत्यू झाला। ट्रेनमध्येच तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रेनच्या सुरक्षितेसाठी तैनात असलेल्या टीमने नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली। यानंतर रेल्वे पोलिसांनी नागपूर स्थानकावर पोहोचण्यापूर्वी जनरल डब्यातील कोणत्याही प्रवाशांना खाली उतरू दिले नाही। ही गाडी गुरुवारी सकाळी नागपूर स्थानकावर आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला। आरोपींची ओळख पटल्यानंतर चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फयाज, सय्यद समीर, मोहम्मद अहमद आणि मोहम्मद खसेर यांचा समावेश असून ते हैदराबादचे रहिवासी असून ते अट्टल चोर आहेत, अशी माहिती एसपी प्रियंका ननवारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मय्यतचं जे नाव आहे ते सुशांक आहे। तो सिकंदराबादवरून रेल्वे स्टेशनवरून बसला होता आणि रात्री साधारण आणि जे आरोपी आहेत 4 ते सुद्धा जनरल बोगीमध्ये दक्षिण एक्सप्रेसमध्ये बसले होते। सिकंदराबादवरून पुढच्या स्टेशनवरून बसले होते ते आणि जेव्हा रात्री 3:30 वाजताची ती घटना आहे की हे जे आरोपी आहेत ते रिपीट ऑफेंडर्स आहेत। त्यांच्याबद्दल जी आम्ही माहिती काढतोय ते रिपीट ऑफेंडर्स आहेत आणि त्यांनी रात्रीच्या 3:30 वाजता साधारण त्याच्या खिशातून पैसे चोरले, जो मय्यत आहे त्याच्या, आणि मोबाईल चोरला। तर तेव्हा मग त्याच्यावर तो आरडाओरडी करायला लागला। तर ते आरडाओरडी केल्यामुळे मग याने त्यांना लाथाबुक्क्याने मारणं सुरू केलं। तर आजूबाजूच्या सगळेच लोकांनी ते बघितलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळे विटनेसेस आहे आणि आम्हाला जशी ही माहिती मिळाली, आम्हाला सकाळी 6:30 वाजता ही माहिती मिळाली आहे की असं 10 वाजता आम्हाला ही माहिती मिळाली आहे आणि 10 वाजता जशीच आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही इमिडिएटली सगळेच्या सगळे जे स्टेशन्स आहेत ते अलर्ट केले। मला DCMनी पण फोन केला होता, आमचे PNनी पण फोन केला होता आणि आम्ही इमिडिएटली सगळे स्टेशन्स अलर्ट केले आणि त्या आरोपींना आम्ही ते ताब्यात राहतील याची आम्ही खात्री केली आणि सर्व आरोपी, सर्व विटनेसेस आम्ही सगळ्यांना आम्ही ठेवलेलं आहे आणि ऑल 4 आरोपी विल बी इन कस्टडी नाव आणि सगळी व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, सगळं जे सीन ऑफ क्राईमचं आहे ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये 100% कन्व्हिक्शन होणार। ये जे आरोपी है कुठून रहिवासी आहे, कुठून जाणार होते, काय आरोपी जे आहेत ते सिकंदराबादला राहणारे आहेत आणि ते इथे नागपूरला आले होते। त्यांचे काही पर्सनल कामाने ते इथे नागपूरला आलेले होते। काय सस्पेक्टेड मोबाईल फोन या सामग्री आरोपींकडून भेटली आहे का? आता आम्ही पुढील तपास करतो आहे, त्या सगळ्या तपासामध्ये ते निष्पन्न होईल। त्या बोगीतल्या सहप्रवाशांची काही बोलणं झालं का की नेमकं घटना कशा प्रकारे घडली? होय, ते सगळे विटनेसेस आहेत याच्यामध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी घटना बघितली आहे आणि सगळ्यांचं व्हर्जन सेम आहे। आतापर्यंत जे आम्हाला पुढे आम्ही तपास करतोय पण सेम झालेलं आहे की त्यांना लाथाबुक्क्याने मारलंय आणि त्या लाथाबुक्क्याने मारल्यामुळे त्याची मृत्यू झालेला आहे। ट्रेनमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जनरल बोगीत उपस्थित इतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं।